मुंबई गोवा महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत। दिनांक 4 मेच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास याच महामार्गावर पनवेल तालुका हद्दीत असलेल्या कर्नाळा खिंडीत महाभयंकर अपघाताची घटना घडली आहे। एक खासगी बस भर रस्त्यात पलटल्यानं हा अपघात झालाय। मिळालेल्या माहितीनुसार या खासगी बस अपघातात एका 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। अमोल तलवेलकर असं तरुणाचं नाव आहे। तर या अपघातात 26 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढलं, तर जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दुर्दैवाची बाब म्हणजे या अपघातात एका चिमुकलीचा एक पाय पत्र्यानं कापला गेला असून तिच्यावर MGM रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे। अशातच या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं। कालांतरानं पोलिसांनी मार्ग मोकळा करत वाहतूक सुरळीत केली आहे। ओमकार ट्रॅव्हल्स नामक एका खासगी संस्थेची ही बस होती। या ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली। पनवेलवरून पेणच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला। ही बस मुंबईतून कोकणात सावंतवाडी येथे जात असल्याचं सांगण्यात आलंय। या अपघातात जखमी झालेल्यांना कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंय। सध्या जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहे। मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ज्यावेळी गाडी ती डिझेल भरण्यासाठी निघाली त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेचंच होती तशी म्हणजे, आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टर्न मारताच टर्न झाली। डिझेल भरल्यानंतर एक 15-20 मिनिटाच्या नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा, म्हणजे ओरडू लागली। मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली, ती मग फरफटत अशी पुढे गेली गाडी। त्याच्यानंतर हा अपघात घडला। किती प्रवासी आले ते बोलतात? कधी 35-40 माणसं होती सगळे, तरी 24-25 जखमी झालेले आहेत। त्यातले थोडे भरपूर माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे, इकडनं कट करून पूर्ण फरफटत गेल्यामुळे। बायको आहे माझी, तिला पण पाठीला असं खांद्याला लागलेला आहे। अजून एक लहान छोटी पोरगी होती, त्याला मी स्वतः ते गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली। 1.5-2 वर्षाची मुलगी असेल ती, नाही ते तेवढं का माहीत नाही, पण तो गाडी स्पीडमध्ये होती। तो आता आज ऑपरेशन वगैरे ते त्यांची ट्रीटमेंट चालू आहे। बाकी डॉक्टर बोलले जेवढं आपले प्रयत्न होऊ तेवढं आपण करू असे बोलले। यावर सगळे म्हणजे मंत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। बाबा एवढे आपले गावकरी गावाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे, कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात। कधी पण गेले तर फुलतं, पण दलाल लोकांकडे 700-800 रुपयाला ते तिकीट भेटतात। माझं नाव भरत शेटकर, वादळवाडा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवाडा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।